बाळा, मी मरण्यापूर्वी फक्त हे एक वचन पूर्ण कर. बलदेवजी कमकुवत थरथरणाऱ्या आवाजात त्यांच्या मुलाला म्हणजे सोमेंद्रला म्हणाले. जे काही ते बोलले होते ज्याने सोमेंद्रच्या हृदयालाही थरथर कापायला भाग पाडले. बेडवर पडलेल्या त्यांच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की सोमेंद्रचे लग्न अन्वीशी लावून द्यावे. सोमेंद्रने डोळे खाली केले. समोर अन्वी शांतपणे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना आनंद दिसत होता ना दुःख, फक्त शांतता होती. जणू काही हृदयात काहीतरी लपलेले आहे. अन्वी ही सोमेंद्रच्या वडिलांच्या अगदी जवळच्या मित्राची मुलगी होती, ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांनीच अन्वीला सहारा दिला होता. आणि आता त्यांना असे वाटत होते की अन्वीचे लग्न त्यांच्या मुलाशीच व्हावे, जेणेकरून त्यांच्या मृत्यूनंतरही अन्वी त्यांच्या मुलाच्या सावलीत राहील. मग वडिलांना मरताना पाहून सोमेंद्र मोठ्या कष्टाने म्हणाला, बाबा, तुम्ही म्हणाल तसेच होईल. त्याचे डोळेही ओले झाले. हे ऐकून बलदेवजींनीही सुटकेचा निश्वास सोडला. जणू काही वर्षानुवर्षाचे ओझे कमी झाले आहे. त्यांच्या मुठीतील सोमेंद्रचा हात त्यांच्या श्वासाबरोबर सैल होऊ लागला. ते हे जग सोडून गेले, आता गेले होते आणि काही दिवसांनी त्यांचे गाव पठाणपूरच्या मंदिरात त्यांचे लग्न लावून दिले. लग्न धूमधडाक्यात न लावता एकदम साध्या पद्धतीने लावून दिले. सोमेंद्रने अगदी साधे सलवार कमीज घातले होते आणि अवनीने साधा सूट घातला होता. लग्नात गावातील काही वडीलधारी आणि काही नातेवाईक उपस्थित होते. लग्नानंतर सर्वांनी सोमेंद्रला अशा प्रकारे थाप दिली की जणू त्याने मोठे कर्ज फेडले आहे. लग्नाच्या रात्री अन्वी एका छोट्या खोलीत जमिनीवर बसली होती. तिने कसलाही मेकअप केला नव्हता, ना कसले दागिने घातले नव्हते. ती फक्त साधेपणा आणि शांततेत बसली होती. सोमेंद्र आत आला, पण तो थोडा संकोचला आणि नंतर हळुवारपणे म्हणाला, मला तुझ्याकडून काहीही नको आहे. मी नुकतेच बाबांचे वचन पूर्ण केले आहे आणि तुला कोणतीही अडचण येणार नाही. त्यांचे शब्द ऐकून अन्वीने फक्त मान हलवली आणि आभार मानले की हा माणूस तर खूप कडक आहे, पण किमान तो माझ्यावर जबरदस्ती तर करणार नाही. तिला माहीत होते की हे लग्न प्रेमाने नाही तर जबाबदारीमुळे झालं आहे. दिवस निघून गेले. सोमेंद्र सकाळी लवकर उठून कामावर निघून जायचा आणि संध्याकाळी थकून परतायचा. अन्वी गुपचूप घर सांभाळत असे. धुणं भांडी करायची, चूल पेटवायची आणि रात्री एका कोपऱ्यात झोपायची. दोघांमध्ये काही संवाद होत नव्हता. कधी कधी सोमेंद्रचे मित्र येऊन त्याला गमतीने विचारायचे, सोमेंद्र, तुझी नवीन बायको कशी आहे? सोमेंद्र हसायचा आणि प्रश्न टाळायचा. असे म्हणत सगळं ठीक आहे, पण खरं तर हे होतं की त्याच्या मनात अन्वीबद्दल आतापर्यंत ना प्रेम जागे झाले होते ना तिच्यात रस होता. तो फक्त त्याच्या वडिलांच्या शेवटच्या शब्दाचे पालन करत होता. त्याच्या मनात अजूनही गावातील मुलांसारखी स्वातंत्र्याची इच्छा होती. एके रात्री जेव्हा सोमेंद्र छतावर बसला होता तेव्हा अन्वीने गुपचूप जाऊन चहाचा कप तिथे ठेवला आणि माघारी वळली. मग सोमेंद्रने तिला हाक मारली, अन्वी. ती घाबरून थांबली, पण मागे वळली नाही. तो मला धन्यवाद. सोमेंद्रने तिला तिच्या नावाने हाक मारण्याची पहिलीच वेळ होती, पण हा क्षणही निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा नेहमीसारखेच सर्व घडू लागले. सोमेंद्र आता गोंधळलेला होता. एकीकडे त्याच्या वडिलांचे संगोपन होते आणि दुसरीकडे त्याच्या स्वतःच्या हृदयाला साखळ दंडात बांधल्यासारखे वाटत होते. अन्वी स्वतःला पुस्तकांमध्ये गुंतवून घेत असे. सोमेंद्रच्या अनुपस्थितीत ती शांतपणे अभ्यास करत होती, नोट्स बनवायची आणि स्वप्ने विणायची. तिला माहित होते की सोमेंद्र तिचे कौतुक करत नाही, परंतु तिला हे देखील माहित होते की ती स्वतःला असे वाया घालवू शकत नाही. एके दिवशी गावातील एका वृद्ध माणसाने सोमेंद्रला थांबवले आणि म्हणाला, बाळा, तू भाग्यवान आहेस की तुला अन्वीसारखी हुशार मुलगी मिळाली आहे. तिच्या संगोपनाचा जो दर्जा आहे तो आजकालच्या मुलींमध्ये खूप कमी दिसायला मिळतो. सोमेंद्रने हलकेसे स्मित हास्य केले, पण त्याच्या मनात एक वेदना होती. त्याला माहित होते की तो नात्याला तो आदर देत नाही ज्याची ती पात्र आहे. काही दिवसांनी अन्वीला तिच्या वडिलांची एक जुनी डायरी सापडली, ज्यामध्ये लिहिले होते की माझ्या मुली, तुला सोमेंद्रशी बांधून मी तुला जगाच्या क्रूरतेपासून वाचवू इच्छितो. तो तुझा साथीदार होईल आणि तुला बळकट करेल. हे शब्द अन्वीच्या हृदयात बाणासारखे घुसले. तिने मग ठरवले की आता ती स्वतःवर अत्याचार होऊ देणार नाही. ती काहीतरी बनेल आणि एके दिवशी ती अशा ठिकाणी पोहोचेल जिथे लोक अन्वीला फक्त सोमेंद्रच्या नावानेच नव्हे तर तिच्या स्वतःच्या ओळखीने ओळखतील. दुसरीकडे सोमेंद्रमध्येही काहीतरी बदल होत होते, ज्याला त्रास देत होते. पण खूप उशीर झाला होता. आयुष्य फक्त आश्वासने देऊन घालवत येत नाही आणि एखाद्याने मृत्यूपूर्वी दिलेले वचन आयुष्यभर सोबत राहत नाही. पण कहाणी नुकतीच सुरू झाली होती. रात्री सोमेंद्र खिडकीच्या मागच्या पडद्यातून हळूहळू बाहेर आला. कमरेवर जुनी बॅग, खिशात काही नोटा आणि हृदयात अस्वस्थतेचे वादळ घेऊन त्याने हळूवार पावलांनी रस्ता ओलांडला. अन्वीने डोळे उघडले, पण काहीच बोलली नाही. तिच्या हृदयाला आधीच जाणवले होते
की सोमेंद्र आता इथला राहिला नाही. बलदेवजीच्या मृत्यूला काही दिवसच झाले होते आणि सोमेंद्रच्या हृदयाला शांती नव्हती. सोमेंद्र स्वतःशीच म्हणाले की हे जीवन नाही तर एक तुरुंग आहे. बाबांच्या शेवटच्या वचनामुळे मी माझे आयुष्य खराब करू शकत नाही. मला माझे स्वतःचे जग बनवायचं आहे. त्याला ना अन्वीबद्दल प्रेम होते ना तिच्याबद्दल कसली सहानुभूती होती. तिच्या शांततेचा त्याच्यावर काही फरक पडत नव्हता. ती त्याच्यासाठी फक्त एक ओझे होती, एक जुनी जबाबदारी जी आता पूर्ण झाली होती. काही दिवसांनी शहराच्या रस्त्यांवर फिरत फिरत एक नवीन आयुष्य त्याची वाट पाहत होते. रेल्वे स्टेशनवरून खाली उतरल्यानंतर त्याला शहराच्या एका खोलीच्या क्वार्टरमध्ये एक जागा सापडली जिथे छत गळत होते आणि भिंतींना भेगा पडल्या होत्या. परिस्थिती वाईट होती पण इथे त्याला स्वातंत्र्याची चमक दिसली. मग कामाच्या शोधात घरोघरी भटकंती केल्यानंतर तो एका गोदामात निर्यात माल आयात करू लागला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोत्या उचलून रात्री थकून बेडवर झोपत होता. सोमेंद्रच्या चेहऱ्यावर एक प्रकारची सुटका होती, जणू तो एखाद्या यशाकडे वाटचाल करत आहे. एके दिवशी तो गोदामातून परत येताना त्याला एका चहाच्या हॉटेलमध्ये मीरा नावाची एक मुलगी भेटली. मीरा दिसायला साधी होती पण तिच्या डोळ्यात खूप काही लपलेले होते. 2-3 भेटी आणि काही अपूर्ण संभाषणे आणि नंतर चहा पिताना झालेल्या संभाषणांनी सोमेंद्रला एक नवीन रंग दिला. एके दिवशी मीराने अचानक विचारले, तू माझ्याशिवाय जगू शकतोस का? सोमेंद्रने फक्त हे उत्तर दिले की मी तर स्वतःशिवाय जगू शकत नव्हतो, पण तू मला पूर्ण केले आहेस. काही आठवड्यात त्यांच्या भेटीगाठी अधिक वाढल्या. सोमेंद्रने मीराला त्याच्या भूतकाळाबद्दल किंवा अन्वीबद्दल कधीही सांगितले नाही. त्याच्या गावातील सर्व काही मागे टाकून तो पुढे जात होता. मीराच्या सहवासामुळे त्याच्या आयुष्यात थोडी शांती आली, पण त्याला माहीत नव्हते की ही शांती फक्त काही क्षणांसाठी आहे आणि नंतर पुन्हा तीच गरिबी, तीच थकवा, तोच अपयश. सोमेंद्रला भेटताना मीरालाही अस्वस्थ वाटू लागले. तिला वाटलं की सोमेंद्रकडे काहीच नाही, तो एक रिकामा माणूस आहे. तिच्या डोळ्यात स्वप्ने आहेत पण सोमेंद्रकडे फक्त गरिबी आहे. मीरा म्हणाली की तू तर मोठमोठ्या गोष्टी बोलला होता पण तुझ्याकडे तर काहीच नाही. मीराच्या आवाजात कटुता होती. सोमेंद्र शांत राहिला. त्याला माहीत होतं की त्याच्याकडे ना कोणतीही पदवी आहे ना त्याला कोणतेही काम येत होते. तो फक्त कष्टाळू हाताचा होता पण मन पूर्ण खाली होतं. दुसरीकडे अन्वी गावात स्वतःला रात्रंदिवस सावरत होती. सोमेंद्र गेल्यावर तिने अश्रू ढाळले नाहीत. ती खचून गेली नाही कारण ती खूप धाडसी होती. लोकांनी तर खूप अफवा पसरवल्या की सोमेंद्र त्याच्या पत्नीला सोडून पळून गेला आहे. तो तर होताच निरुपयोगी. फक्त बलदेवमुळेच हे आतापर्यंत हे नातं राहिलं होतं. पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. आतून तिने एक गोष्ट ठरवली होती की ती स्वतःला कोणाच्याही नावावर अवलंबून राहू देणार नाही, ना तिच्या वडिलांच्या ना तिच्या नवऱ्याच्या. तर ती स्वतः काहीतरी करेल. दुसरीकडे सोमेंद्रला अन्वीची आठवण तेव्हाच येत होती जेव्हा तो मीराशी भांडत होता. सोमेंद्रला आठवत होतं की अन्वीने त्याच्याबद्दल कधीही तक्रार केली नाही, तिने कधीही तोंड उघडले नाही, परंतु तिच्या शांततेत सांत्वन, आदर आणि विश्वास होता. एके रात्री जेव्हा मुसळधार पाऊस पडत होता तेव्हा त्याचे घर गळू लागले. तो ज्या घरात राहत होता तिथे त्याला एकटे वाटू लागले. त्याच्या हृदयाच्या कोपऱ्यात दडलेले शब्द हळूहळू बाहेर येऊ लागले. कदाचित मी मागे जे सोडले होते ते माझे खरे जीवन होते, पण आता परतण्याचा कोणताही मार्ग नव्हता. शहराच्या कोलाहलात सोमेंद्रचे जीवन अंधारात कैद झाले होते. दररोज सकाळी त्याला असे वाटत होते की तो एका बंद जागेत श्वास घेत आहे. मीरानेही त्याला भेटणे बंद केले होते. त्या घराच्या भिंती आता त्याला चावायला धावत होत्या. तोच जुना पलंग, तोच ओली छत आणि कोपऱ्यात ठेवलेली त्याची जुनी बॅग, ज्यामध्ये आता ना कोणतेही स्वप्न होते ना कोणतीही आशा. त्याची कामावर जाणे आता फक्त पोट भरण्याची सक्ती बनली होती. ना कोणताही उत्साह ना ध्येय. गोदामाचा तोच भार, तोच किंचाळ, तोच थकवा, लोखंडी पेड्या ओढणे आणि दिवसभर पोत्यांचा भार सहने. तरी रोज संध्याकाळी जाताना रिकामे खिसे आणि वाकलेले खांदे घेऊनच त्याच्या खोलीत परतायचा. एके दिवशी गोदामाचा व्यवस्थापक आला आणि त्याला म्हणाला की आजपासून पगार निम्मा होईल कारण व्यवसाय खूप कमी झाला आहे. हे ऐकून सोमेंद्रच्या पायाखालची जमिनीत सरकली. तो आधीच मोठ्या कष्टाने उदरनिर्वाह करत होता. त्याला त्याचे 2 वेळचे जेवण आणि कपडा लता हे भागवण्यातच कष्ट होत होते. काही दिवस तो चहावर दिवस काढायचा, कधी फक्त पाणी पिऊन झोपायचा, तर कधी 3 दिवस ब्रेडच्या तुकड्यावर जगायचा. मग एक वेळ अशी आली की जेव्हा त्याला 3 दिवस काहीच खायला काही मिळालं नाही. 4थ्या दिवशी जेव्हा तो गोदामात पोहोचला तेव्हा चालताना त्याचे पाय थरथर कापू लागले. डोळ्यासमोर अंधार पडला. कामगारांचे आवाज त्याच्या कानात घुमू लागले आणि तो जोरात जमिनीवर पडला. सर्व कामगार त्याच्याकडे धावत आले. कोणी त्याला उचलण्यास सांगितले, कोणी त्याला हलवत उठवण्याचा प्रयत्न केला, पण सोमेंद्रचे डोळे बंद होते.
त्याचा चेहरा सुकला होता, त्याचा श्वास मंदावला होता. त्याला लगेच जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्याचे शरीर खूप बारीक झाले होते, जणू कोणी त्याचा जीवच काढून घेतला आहे. गेल्या काही तासांपासून शिफ्टवर असलेली एक नर्स सौमिंद्रच्या बेडजवळ थांबली, फाईल उघडली, ती तपासली आणि नंतर वॉर्ड बॉयला सांगितले की त्याचे कारण फक्त भूक आहे, कारण त्याने काही दिवसांपासून व्यवस्थित खाल्लेले दिसत नाही. मग वॉर्ड बॉय चिडून म्हणाला की तो मजूर असूनही स्वतःची काळजी घेऊ शकत नाही का? यावर नर्सने हळू आवाजात उत्तर दिले की जर जगानेच त्यांच्याकडे पाठ फिरवले आहे तर हे लोक स्वतःशीच काळजी कशी घेऊ शकतील? तेथील एक मोलकरीण जेव्हा बेडखाली झाडू मारत होती तेव्हा सौमिंद्रच्या खिशातून एक फोटो बाहेर पडला. तो फोटो त्याचे वडील बलदेवजी आणि त्यांची पत्नी अन्वी यांचा जुना फोटो होता, जो त्याने काय माहीत कधीपासून जपून ठेवला होता. जेव्हा नर्सने ते पाहिले तेव्हा तिने विचारले की हे कोण आहेत? नर्सने त्या फोटोला काळजीपूर्वक पाहिले. कदाचित ती त्याची पत्नी असेल किंवा त्याच्या जवळचे कोणीतरी असेल. मला वाटते की हा सर्वांना सोडून इथे आला आहे. दुसऱ्या दिवशी सौमिंद्र शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडले, छताकडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि नंतर आजूबाजूला नजर फिरवली. खोलीत शांतता होती. जेव्हा नर्स औषध ठेवण्यासाठी आली तेव्हा तिने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले की तू आता कसा आहेस? सौमिंद्रने मोठ्या कष्टाने मान हलवली आणि म्हणाला, हो, मी जिवंत आहे. आणि तेवढे पुरे झाले. नर्सने त्याला पिण्यासाठी थोडे पाणी दिले आणि नंतर हळुवारपणे म्हणाली, जर तू खरंच जिवंत आहेस तर थोडं जगायला शिक. स्वतःला असे तोडू नकोस. जीवन हे ओझं नाही तर एक संधी आहे. तिचे शब्द सौमिंद्रच्या हृदयात खोलवर गेले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. कदाचित तिच्या शब्दांनी सौमिंद्रला पहिल्यांदाच कशासाठी तरी पात्र असल्यासारखे वाटले. रात्री हॉस्पिटलमधील दिवे मंद असायचे. वॉर्डमध्ये फक्त पंख्यांचा आवाज आणि कधीकधी रुग्णाच्या खोकल्याचा आवाज ऐकू येत होता. सौमिंद्र शांतपणे पडून होता, पण अन्वीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर चमकत होता. तो विचार करू लागला की जर मी तिला समजून घेऊ शकलो असतो तर मी तिची शांतता वाचू शकलो असतो. तर पण आता ना तो वेळ परत येऊ शकत होता ना तो दिवस. आता त्याच्या मनात फक्त आठवणी होत्या आणि हृदयात पश्चाताप. त्याला माहित होते की आयुष्याने त्याला खाली खेचले आहे. आता एकतर त्याने जमिनीवरच पडून राहावे किंवा पुन्हा उठून स्वतःला सावरावे. सकाळी जेव्हा नर्स औषध घेऊन आली तेव्हा सौमिंद्रने विचारले, हे रुग्णालय कुठे आहे? नर्सने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तुम्हाला तर हे आठवत नाही की गोदामाजवळ एक सरकारी रुग्णालय आहे? सौमिंद्र हळूच हसला, मान हलवत हा म्हणाला आठवले आणि स्वतःला म्हणाला, हा अजून बरेच काही आठवायचे आहे. तो कदाचित पुन्हा चालण्याची तयारी करत होता, पण प्रवास अजून बाकी होता आणि मार्ग कुठेतरी सुरू करायचा होता. रुग्णालयातून डिस्चार्ज परत दिल्यानंतर सौमिंद्र खोलीत परत गेला नाही. जिथे छतावरून पाणी टपकायचे, जिथे भिंती त्याच्या अवस्थेवर हसत होत्या आणि जिथे एकटेपणा त्याला खाऊन टाकत होता. पण पहिल्यांदाच त्याने त्याच्या हळतळ हातांच्या रेषांकडे काळजीपूर्वक पाहिले, जणू तो त्याच्या भूतकाळाचे आणि वर्तमानाचे चित्र शोधत होता. तो काही क्षण शांत बसून श्वास घेत राहिला. मग त्याने मनात निर्णय घेतला की नाही, आता अजून नाही. आता परत जावे लागेल जिथे सगळं छोटं होतं पण आदरणीय होतं. दुसऱ्या दिवशी त्याने काही जुने कपडे बॅगेत घेतले आणि हॉस्पिटलचे अपूर्ण बिल खिशात घेऊन तो स्टेशनकडे निघाला. ट्रेनच्या प्रवासात त्याच्यासोबत फक्त शांतता होती. कधी कधी खिडकीतून बाहेर पाहताना त्याला जुने दृश्य आठवायचे जे आता राहिलेले नाही. बालपणीचे खेळ, बाबांचे बोलणे, अन्वीची ती नजर ज्यात अनेक प्रश्न लपलेले होते. हे सर्व त्याच्या डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखे दिसू लागले. जेव्हा ट्रेनच्या शिट्टीने गावाच्या स्टेशनवर थांबण्याची घोषणा केली तेव्हा सौमिंद्रचे हृदय जोरजोरात धडधडू लागले आणि त्याचे पाय आपोआप त्याच्या घराकडे जाऊ लागले, जिथे त्याचे वडील बलदेवजी त्याच्यावर प्रेम करायचे तर कधी खवळत होते, जिथे अन्वीच्या आपुलकीची सावली त्याच्यावर सतत पडत होती. गावात पाऊल ठेवतात सगळं बदललेलं दिसत होतं. तीच माती, तेच रस्ते, पण लोक आणि त्यांचे रूप, त्यांची शैली, सगळं काही बदललेलं होतं. अरे, सौमिंद्र भाई आला. त्याला पाहून मुलांनी आवाज केला. जणू काही संपूर्ण गावाला कळलं होतं की तो आला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या चेहऱ्यांवर तो स्वतःसाठी द्वेष शोधत होता त्यात आदर होता, शांत आश्चर्य होते आणि अशी जवळीक होती जी याला यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. एकाने म्हटले की सौमिंद्र भैया, तुम्ही आता परत आला आहात, चांगले झाले. कोणी म्हटले की पहा, बलदेवजीचा मुलगा परत आला आहे. हे पाहून त्याला असे वाटले की ते लोक नाहीत जे त्याला तुच्छ समजायचे, ज्यांच्यामध्ये तो फक्त एक अयशस्वी, अज्ञानी आणि निरुपयोगी मुलगा होता. पण आता त्यांचे नाव सर्वांच्या ओठांवर होते आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एक विचित्र विश्वास आणि आदर होता. तो हळूहळू त्याच्या जुन्या हवेलीकडे गेला. तोच दरवाजा, तेच झाड ज्याखाली त्याचे वडील बसून हुक्का ओढत असत.
सर्व काही तसेच होते, फक्त वेळ बदलली होती. भिंती धुळीने माकल्या होत्या. जेव्हा तो दार ढकलून आत शिरला तेव्हा सगळीकडे शांतता पसरली होती. हेच माझे खरे घर होते, हीच माझी खरी ओळख आहे, सोमेंद्र स्वतःला म्हणाला. मग तो त्या खोलीसमोर बसला जिथे त्याच्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला होता. आजही भिंतींवर तोच खेळ अडकला होता. त्यावर अन्वीने तिच्या वडिलांचा रुमाल लटकवला होता. अचानक दारावर टकटक झाली. एक म्हातारा हात जोडून उभा होता. बाळा, तू परत येऊन खूप छान काम केले आहेस. हे घर आता पुन्हा बसले जाईल. बलदेवने आमच्यासाठी खूप काही केले आहे. आता तूही काहीतरी करशील. हे ऐकून सोमेंद्रने डोळे खाली केले. त्याला हे काय चालू आहे ते काहीच समजत नव्हते. त्या क्षणी एक माणूस आला जो गाव समितीचा वाटा घेत असे. त्याने सोमेंद्रला एक सीलबंद लिफाफा दिला. तू इथे नसताना अन्वीने आमच्या मार्फत हे पत्र तुझ्यासाठी सोडले होते, पण आता तू इथे आहेस, हे घे. सोमेंद्रने थरथरत्या हाताने लिफाफा घेतला आणि धैर्याने तो उघडला. आता फक्त काही ओळी लिहिल्या होत्या, ज्यात लिहिले होते की जर तू कधी परत आलास तर तुला हे माहीत असायला हवे की तुला तो आदर नक्कीच मिळेल, ज्यासाठी मी हे सर्वस्व सोडले आहे. ही हवेली तुझी ओळख आहे. आयुष्य वारंवार संधी देत नाही, पण जर ती संधी मिळाली तर त्याबद्दल कृतज्ञ राहा. त्या पत्रातील प्रत्येक शब्द स्वतःला निरुपयोगी समजणाऱ्या सोमेंद्रच्या हृदयात घुसत होता. गावकरी त्याच्या नावाने नतमस्तक होत होते. हे सर्व अन्वीच्या स्वप्नांमुळे, तिच्या कष्टामुळे आणि बलदेवजी बद्दलच्या आदरामुळे झाले होते. एका कोपऱ्यात बसून सोमेंद्र बराच वेळ विचार करत राहिला. तो स्वतःशीच डोळे मिळवू शकत नव्हता आणि अन्वीशीही जी तिथे उपस्थिती नव्हती, जी त्याच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करून गेली होती. रात्री जेव्हा संपूर्ण गावात शांतता पसरली तेव्हा सोमेंद्र हवेलीच्या अंगणात बसून आकाशाकडे पाहत होता. मी परत आला आहे बाबा, पण आता मी तो पळून गेलेला सोमेंद्र नाही. मी तो सोमेंद्र बनेन ज्याच्यावर तुम्हालाही अभिमान वाटेल. जणू त्या शांततेत आकाशातून काहीतरी पडले आणि कदाचित ते बोलणे पूर्ण झाले, कारण एक नवीन सकाळ, एक नवीन सुरुवात त्याच्या दाराशी डोके टेकून उभी होती. सकाळचा सूर्य अजून पूर्णपणे उगवला नव्हता, पण गावातील वातावरणात एक वेगळाच आवाज जाणवत होता. हवेलीच्या अंगणात बसलेल्या सोमेंद्रला काही लोकांचे संभाषण ऐकू आले. दाराबाहेर बसलेले लोक बोलत होते की ती आज पुन्हा येत आहे. एकाने सांगितले की सरकारी गाडीतून एकदम थाटामाटात येणार आहे आणि आता चौधरीही तिच्यासमोर उभे राहण्यापूर्वी दोनदा विचार करतो. सोमेंद्र आश्चर्यचकित झाला आणि त्याने डोके वर केले. त्याने भिंतीच्या पलीकडे डोकावण्याचा प्रयत्न केला, जिथे गावच्या जुन्या चौकात काही गोंधळ चालू होता. त्याच क्षणी मुलगा ज्याला तो त्याच्या लहानपणापासून ओळखत होता तो धावत आला. सोमेंद्र भैया, ऐकले का? अन्वी दिदी येत आहे. संपूर्ण गाव तिच्या स्वागतासाठी सज्ज आहे. हे ऐकून सोमेंद्र आश्चर्यचकित झाला. तीच अन्वी जिला तो शांतपणे सोडून गेला होता. तीच अन्वी जिला तो तिच्या मनात काय चालले आहे हे न समजता सोडून गेला होता. तो म्हणाला, ती का येत आहे? अरे, सरकारी चौकशी सुरू आहे. ती आता मोठ्या पदावर आहे, DSP किंवा असंच काहीतरी. त्या मुलाला हे पूर्णपणे माहीत नव्हते, पण त्याचे शब्द सोमेंद्रच्या हृदयाला टोचले. सोमेंद्र पटकन दार बंद करून हवेलीत आला. त्याचं मन भरून आले होते. ज्याला तो क्षण आठवला जेव्हा अन्वीने शांतपणे मागून येऊन त्याच्यासाठी चहा ठेवून गेली होती आणि काही न बोलता परतली होती. तीच ती शांतता, तिचा तो दिलासा आणि अव्यक्त विश्वासाने भरलेले तिचे ते प्रेम. आज सर्व काही तिच्या समोर फिरू लागले. दुपारपर्यंत संपूर्ण गावाने एक विचित्र रंग धारण केला होता. बाजारातील दुकानांना एक नवीन रंग येऊ लागला. प्रत्येक चौक स्वच्छ केला जात होता. एका ठिकाणी लिहिले होते, मिस अन्वी. कमिशनर सोमेंद्रचे डोळे तिथेच अडकले. DPT कमिशनर हे पाहून त्याला त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की ती मुलगीची कधी जमिनीवर बसूनच चूल पेटवत असे. आज ती संपूर्ण तहसीलची अधिकारी म्हणून येत होती. संध्याकाळच्या सुमारास गावात लोकांचा अजून आवाज वाढू लागला. गावाच्या रस्त्यावरून एक मोठी गाडी आली. गाडीवर सरकारी झेंडा फडकत होता. मोटरसायकलवरून 2 पोलीस एकत्र येत होते. सोमेंद्र हवेलीच्या दाराच्या कोपऱ्यात उभा होता. शांतपणे सगळं पाहत होता. गाडी एका चौकात थांबली. गाडीचे दार उघडले. अन्वी पांढरा सलवार कमीज घालून त्यातून बाहेर आली. डोक्यावर दुपट्टा आणि डोळ्यात आदर, चालण्यात आत्मविश्वास, तिच्या बोलण्यात विराम. मग संपूर्ण गावाने टाळ्या वाजवल्या. महिलांनी तिचे अभिनंदन केले आणि मुलांनी तिच्यावर फुले उधळली. तेच लोक जे कधी आमच्याशी बोलायला देखील पसंत करत नव्हते, ते लोक आज हात जोडून अन्वीला हाक मारत होते. तुम्ही तर आपल्या संपूर्ण परिसराचे नाव मोठं केलं आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे. अन्वी मान हलवत हसली, पण तिचे डोळे गर्दीला भिडत होते. तिला असे काहीतरी जाणवले की कोणीतरी तिथे उभे आहे. मग ती गावाकडे परत वळताना म्हणाली की बलदेव काकांचा वाडा आणि हा परिसर कधी त्यांच्या शब्दांनाही आठवले. आज जर मी काही बनू शकले तर ते फक्त त्यांच्यामुळेच.
लोकांच्या नजरेत विश्वास होता. प्रत्येकजण तिच्या प्रत्येक शब्दावर मान हलवत होते, जणू काही ते एखादा आदेशच ऐकत होते. सोमेंद्र तिथेच खाली बघत बसला होता. जर त्याला हवे असते तर तो समोर जाऊन उभा राहिला असता. शेवटी तो तिचा नवरा होता आणि तिचे नाव तिच्याशी जोडले गेले होते. पण त्याला वाटले की तो आता तिच्या लायकीचा नाही. ज्या बाईला तो कधी मागे सोडून गेला होता ती बाई आता त्याच्यापेक्षा खूप उच्च दर्जाची झाली होती. सोमेंद्रला तो काळ आठवू लागला जेव्हा तो शहरात मजूर म्हणून काम करायचा आणि मीराचे कटू शब्द ऐकायचा. भुकेने बेशुद्धही झाला होता. आणि मग हॉस्पिटलमधील ती नर्स जी म्हणाली होती की जर जिवंत आहेस तर जगायलाही शिक. मग अन्वी गाडीत बसली आणि तिथून निघून गेली. गावातील रस्ते काही वेळ तिच्या सुगंधाने दरवळत राहिले. काही वेळ लोक तिच्याबद्दल बोलत राहिले. रात्री सोमेंद्र हवेलीच्या अंगणात बसून ताऱ्यांकडे पाहत होता. अन्वीने केवळ परीक्षाच उत्तीर्ण केली नव्हती तर तिने एकेकाळी अपूर्ण असलेले जीवनही जिंकले होते. आणि आता सोमेंद्रची पाळी होती स्वतःला ओळखण्याची, काहीतरी बनण्याची किंवा किमान खरा माणूस बनण्याची प्रयत्न करण्याची. आणि कदाचित हा त्याचा खरा प्रवास होता. फक्त बाहेरील जगच नव्हे तर त्याच्या आतला बदल होणे पण महत्वाचं होतं. दुपारच्या सावल्या थोड्या लांब लागू लागल्या की गावातील काही वडीलधारी लोक सोमेंद्रच्या हवेलीत आले आणि शांतपणे बसले, जणू काही सत्य कुठेतरी हरवले आहे. त्यापैकी एकाने, जो गाव समितीचा प्रमुख होता, हात पुढे करून लिफाफा टेबलावर ठेवला आणि म्हणाला, सोमेंद्र, या आम्हा सर्वांकडून आहे. शक्य असल्यास कृपया तुमच्या पत्नीलाही सांगा की हे काम आमच्यासाठी करून द्यायला, की ही आमच्या सन्मानाची बाब आहे. तुमचे खूप आभारी राहू. आश्चर्यचकित होऊन सोमेंद्रने लिफाफा उचलला, पण काय प्रकरण आहे ते समजू शकले नाही. त्याने हळुवारपणे विचारले की काम काय आहे. पण त्यांनी बाजूला पाहून चोर म्हणाले की सर्व तपशील या पत्रात आहे. तुम्ही ते स्वतः वाचावे आणि तुम्ही स्वतः याबद्दल अन्वीशी बोलावे अशी आमची इच्छा आहे. हे सर्व सांगून ते तिथून निघून गेले. आणि सोमेंद्र बराच वेळ हातात लिफाफा धरून तिथेच बसून राहिला. त्याचे हृदय घाबरून दडदडू लागले. शेवटी त्याने लिफाफा उघडला. त्या कागदावर फक्त काही गोष्टी लिहिल्या होत्या. त्या म्हणजे, मिस अन्वी, तुमचे स्टेटस आणि तुमची पोस्ट. यामुळे आम्हाला आशा आहे की तुम्ही तुमच्या ठाण्यात हजर असणाऱ्या आमच्या दोन्ही मुलांची सुटका करावी. ते लोक निर्दोष आहेत. जर तुम्ही शिफारस केली तर ते प्रकरण लवकरच सोडवले जाईल. तुमचे खूप आभारी राहीन. सोमेंद्रला असे वाटले की हे फक्त एक पत्र नाही तर एखादी जड ओझेची पावती आहे, जो त्याच्या पत्नीला कधी काळी कमकुवत आणि असहाय्य समजत होता. आज त्याला एक शक्तिशाली अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तो उठला आणि थेट अन्वीकडे गेला, जी आता हवेलीपासून वेगळ्या एका ऑफिसमध्ये होती. जाताना वाटेत काही मुले सोमेंद्रला पाहून ओरडू लागले की हे बघा, हा अन्वी दिदीचा नवरा आहे, जी त्या दिवशी आली होती. आणि काही वडीलधाऱ्यांनी डोके मान खाली करून आदर दिला. पण सोमेंद्रचे मन आता अधिकाधिक जड होत चालले होते. दाराशी पोहोचताच त्याने ठोठावले. दार उघडले आणि सोमेंद्रचा श्वास थांबला. अन्वी त्याच्या समोर उभी होती, सरकारी गणवेशात, तिचा दुपट्टा अभिमानाने सांभाळत आणि छातीवर नेम प्लेट चमकत होती. तिच्या डोळ्यात अभिमान आणि चेहऱ्यावर ओलावा होता, पण तिच्या शब्दांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचे प्रभुत्व होते. तिने आवाज दिला, बोला. सोमेंद्र काहीच बोलू शकला नाही. मग मोठ्या धाडसाने तो म्हणाला, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मग अन्वीने दार पूर्णपणे उघडलं आणि त्याला आत येण्याचा इशारा केला. सोमेंद्र जणू न्यायालयात हजर असल्यासारखा आत आला. खोलीत फाईल्स ठेवल्या होत्या, सरकारी फोन आणि एक टेबल ज्यावर ताजा चहा होता. ही तीच अन्वी होती जी कधी काळी कच्च्या जमिनीवर उघडे पाय ठेवून रस्ता स्वच्छ करायची. पण आज तिचं पायाखाली गालिचा होता आणि डोक्यावर अद्राची कॅप होती. मग सोमेंद्र म्हणाला, हे पत्र गावकऱ्यांनी दिलं आहे, ज्यांनी तुमच्याकडून काही मदत मागितली आहे. असे म्हणत त्याने ते पत्र तिच्या टेबलावर ठेवले. अन्वीने काही न बोलता ते पत्र उघडून वाचले आणि शांतपणे बाजूला ठेवले. मग तो म्हणाला, ते लोक शिफारस मागत आहेत. मग अन्वी म्हणाली, हो, मला ते समजले, पण तुला काय हवे आहे ते सांग. यावर सोमेंद्रने डोळे बाजूला केले, जणू त्यात त्याच्या डोळ्यात लपलेल्या गोष्टींचा हिशोब लिहिला आहे. मग त्याने उत्तर दिले, मला काहीही नको आहे. मी फक्त ही शिफारस तुला देण्यासाठी आलो होतो. हे ऐकून अन्वीने क्षणभर त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले. तेच डोळे एकेकाळी सोमेंद्रला निशब्द वाटत होते. आज तेच डोळे त्याला प्रश्न विचारत होते. मग अन्वी म्हणाली, ठीक आहे, पण तू काही न बोलता एकट्याने स्थळ कसं ठरवलंस? मला काय हवे याबद्दल तू मला काही विचारलं नाहीस. तू मला सोडून गेल्यावर तुला हे वाटलं असेल की मी फक्त एक शांत निरुपयोगी मुलगी आहे, जी तुझ्याशिवाय काहीच नाही. पण तसं नव्हतं. अन्वीच्या जुन्या शब्दांनी सोमेंद्रचे डोळे पाणावले. त्यावेळी त्याला अन्वी समोर खूप लहान वाटत होतं. तो लगेच म्हणाला, मला माफ कर अन्वी, मी असं जायला नको होतं. त्याने उत्तर दिले, तू काय म्हणालास, माफी? ते इतक्या वर्षांनी? तुला वाटलं का
हे शब्द बोलून सगळं संपेल. तू मला दिलेलं दुःख निघून जाईल. अन्वीच्या निराशेने भरलेल्या शब्दांनी सौमिंद्रचे डोळे ओले झाले आणि तो म्हणाला, नाही, मला माहीत आहे, पण मला फक्त माझ्या चुकांचे ओझे कमी करायचे आहे. मी कदाचित त्या वेदना पुसून टाकू शकणार नाही, पण मला त्यांचा पश्चाताप आहे. त्यानंतर अन्वी खुर्चीवरून उठली आणि खिडकीकडे पाहत राहिली. बाहेर सूर्य मावळत होता. ती म्हणाली, सौमिंद्र, तुला काय वाटतं? मी सगळं फक्त मेहनतीने साध्य केलं आहे का? तर नाही. तू गेल्यानंतर तू मला दिलेल्या एकाकीपणामुळे आणि तुझ्या त्या शांत द्वेषाला मी माझ्यासाठी एक प्रेरणा बनवले आणि दररोज रात्री जेव्हा मी तुझा रिकामा पलंग पाहत होते तेव्हा माझे हृदय या विचाराने अधिक दृढ होत होते की मी तुझ्याशिवाय स्वतःला पूर्ण सिद्ध करेन. आणि मग तो दिवस आला जेव्हा मी माझे शिक्षण पूर्ण केले, माझे निकाल आले, माझ्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ आले आणि माझ्या त्या मेहनतीचे फळ आता तुझ्या समोर आले आहे. मी यशाची शिडी चढल्यापासून माझ्या खांद्यावरून एक जड ओझे उतरले आहे. अन्वीने सौमिंद्रकडे पाहिले, जो डोळे खाली करून उभा होता आणि एक उसासा टाकत होता. अन्वी म्हणाली की सौमिंद्र, वेळ निघून जाते, पण प्रियजनांनी दिलेल्या जखमा मागे राहतात, ज्या आयुष्यात कधीच संपत नाहीत. आणि काही जखमा अशा असतात ज्या कधीही भरून काढता येत नाहीत. सौमिंद्र शांतपणे उभा होता, जणू काही त्याच्या सर्व चुका आज त्याच्या गळ्यात बांधल्या गेल्या आहेत. त्याच्या डोळ्यात खूप लाज होती. अन्वीला हे सर्व जाणवत होते, पण अन्वीने टेबलच्या ड्रॉवर एक पेन काढला आणि कार्डवर कारवाई सुरू करत आहे असे लिहिले आणि नंतर त्याला पुन्हा पॉकेटमध्ये ठेवून ते सौमिंद्रला दिले आणि म्हणाली, त्यांना परत दे. आणि ऐक सौमिंद्र, त्याने लगेच मान वर करून तिच्याकडे पाहिले. मग ती म्हणाली, जर तुला खरोखरच माफी हवी असेल तर स्वतःला असा माणूस बनव जो स्वतःच्या कृतींचा भार सहन करू शकेल. हे ऐकून सौमिंद्रचे हृदय थरथरले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सौमिंद्रला तिचा गणवेश, तिचा आवाज, तिचे शब्द हे सर्व काही त्याला त्यावेळी तिच्या समोर खूप लहान असल्याचे भासवत होते. मग जेव्हा तो तिथून बाहेर पडला तेव्हा सूर्याच्या उष्णतेने अजून त्याला जाळले. आकाशात नारंगी प्रकाश पसरला होता. कदाचित हा प्रकाश सौमिंद्रच्या आतही एक नवीन सूर्याला जागवत होता. पण त्याला माहीत होते की हा मार्ग लांब आहे आणि यावेळी फक्त कामच नाही तर हेतूही खरा असला पाहिजे. संध्याकाळी जवळच्या परिसरातील छोटे दुकानदार आपले सामान बांधत होते. बाजारातील चैतन्य हळूहळू शांततेत विरळ होत होते. सर्वजण आपापल्या झोपड्यांमध्ये परतू लागले होते. सौमिंद्र एका कोपऱ्यात हातात रिकामी पिशवी घेऊन बसला होता. डोळ्यात थकवा आणि हृदयात अस्वस्थतेचा अंधार घेऊन गेल्या 2 दिवसांपासून त्याला दिवसभर कोणतेही काम मिळाले नाही. त्याचा खिसा पूर्णपणे रिकामा होता आणि तो भुकेला होता. तो दिवसातून एक वेळेचे जेवणही करू शकत नव्हता. मित्रांकडून उधार मागून, पण तो थकला होता. रात्री उशिरा जाताना त्याला एका दुकानासमोर काही उरलेला माल पडलेला दिसला. तेव्हा त्याला ती वस्तू उचलावीशी वाटली. मग तो काही वेळ वाट पाहत राहिला. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि पुढे जाऊन ते सामान उचलले. तिथे एक मोबाईल आणि इतर काही सामान पडले होते. पण त्याच वेळी मागून एक आवाज आला, अरे तू चोरी करतोय, त्याला पकडा. तेव्हा तिथलेच 2 लोक त्याच्याकडे धावत आले आणि काही वेळातच सौमिंद्रला पकडले आणि पोलीस स्टेशनमध्ये नेले. कोणीही काही ऐकले नाही आणि कोणी काही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच क्षणी त्याच्यावर चोराचा लेबल लावण्यात आला. पोलीस स्टेशनच्या भिंती उंच होत्या आणि आत भीतीचं वातावरण होतं. सौमिंद्रला लोखंडी सळीच्या मागे ढकलण्यात आले. तो रात्रभर झोपू शकला नाही. तो भिंतीला टेकून डोळे मिटून बसला. भूतकाळातील प्रतिमा त्याच्या मनात एक एक करून येऊ लागल्या. त्याचे वडील बलदेवजीचे प्रेम, अन्वीची शांतता, हवेलीची छप्पर आणि गावाची थंड वारा हे सर्व त्याच्या समोर एखाद्या चित्रपटासारखे चालू लागले. सौमिंद्रलाही तो क्षण आठवला जेव्हा त्याने अन्वीला रडताना पाहिले होते, पण त्याने तिला कधीही काही विचारले नाही. त्या रात्री जेव्हा ती शांतपणे पुस्तकांमध्ये रमलेली असायची आणि सौमिंद्र फक्त त्याच्या विचारांमध्ये हरवलेला असायचा. जेव्हा सकाळ झाली तेव्हा पोलीस स्टेशनच्या बाहेर एक जीप थांबली. एक अधिकारी पोलिसांसोबत उभी होती. तीच मान खाली होती, पण ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर ती अन्वी होती. अधिकाऱ्याची नजर तिच्यावर होती. सर्वजण तिच्याकडे पाहत होते. ती थेट आत गेली, पोलीस अधिकाऱ्याशी बोलली आणि काही मिनिटांनी सौमिंद्रला तुरुंगातून सोडण्यात आले. सौमिंद्रने वर पाहिले तर अन्वी त्याच्या समोर गणवेशात उभी होती. मग ती म्हणाली, बाहेर ये. सौमिंद्रने क्षणभर तिच्याकडे पाहिले, मग हळूहळू बाहेर आला. पण त्याच क्षणी त्याला असे वाटले की त्याच्या पायाखालून जमीन सरकत आहे. जर दुसऱ्या कोणाची शिफारस किंवा सहानुभूती असती तर कदाचित त्याला इतकी लाज वाटली नसती. पण ही तीच स्त्री होती जिला तो सोडून गेला होता, जिच्याकडे दुर्लक्षित केलं होतं, तिला स्वतःपेक्षा कमी दर्जाचा समजला होता.
जेव्हा ते बाहेर आले आणि गाडीत बसले तेव्हा अन्वीने त्याला एकही शब्द बोलला नाही आणि फक्त शांतपणे गाडी चालवत राहिली. सौमित्रीची मान खाली वाकलेली होती आणि त्याचे हृदय आतमध्ये ओरडत होते. प्रवासाच्या मध्यभागी तो तिला वारंवार पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण हिंमत होत नव्हती. अन्वीच्या नजरा रस्त्याकडे सरळ पाहत होत्या. जणू तिच्या मनात त्याच्याबद्दल आता कोणत्याही भावना उरल्या नाहीत. पण सौमित्रीला माहित होते की शांतता फक्त शून्यात नाही तर जखमांची खोली आहे. गाडी त्याच्या जुन्या खोलीसमोर थांबली तेव्हा अन्वीने दार उघडले आणि फक्त खाली उतरायला सांगितले. सौमित्रही खाली उतरला. तो क्षणभर थांबला. काहीतरी बोलायचे होते पण कदाचित त्याची जीभ त्याची साथ देत नव्हती. अन्वी दार बंद करून निघून गेली. त्या रात्री तो खोलीत शांतपणे बसला होता. त्याच्या हातावरील रेषांकडे पाहत होता, भिंतीवर लटकलेल्या जुन्या कपड्यांकडे पाहत होता आणि आतल्या आत त्याला गुदमरल्यासारखे वाटत होते. त्याने काय गमावले होते ते आज पहिल्यांदाच त्याला जाणवले. झालं असं की ज्या स्त्रीला तो फक्त एक मूक सावली समजत होता ती प्रत्यक्षात आत्मविश्वासाने जगणारी एक स्वतंत्र स्त्री होती. पोलीस स्टेशनमधील त्या रात्रीने, तुरुंगातील त्या भिंतीने आणि अन्वीच्या शांततेने त्याच्या हातले बंद दरवाजे उघडले होते. अन्वीच्या शांत डोळ्यात त्याला एक वेदना दिसली. ती वेदना जी वर्षानुवर्ष तिच्या जिभेवर आली नव्हती, जी तक्रार फक्त तिच्या आतल्या आतच राहिली होती. आणि नंतर तिने त्याला समोर ठेवून एक आशेचा दिवा पेटवला. त्याला कळले होते की त्याचा गुन्हा फक्त चोरी करणे हा नव्हता. त्याचा खरा गुन्हा होता तो म्हणजे एखाद्याची स्वप्ने, त्याची भावना आणि त्याच्या शांततेला निरर्थक समजला होता. तीच त्याची चूक होती ज्याच्यासाठी त्याला कोणतेही तुरुंग शिक्षा देऊ शकत नव्हते. सूर्यप्रकाश सारखा त्या दिवशी मिळते जेव्हा त्याला पश्चाताप होऊ लागला. सौमित्र एका कोपऱ्यात बसला होता. हाताला फोड, कपाळावर घाम आणि हृदयात अस्वस्थता होती. जणू त्याचे संपूर्ण आयुष्य त्याच्या डोळ्यासमोर संपले असे वाटत होते. बलदेवजीचा शेवटचा श्वास, अवनीचं मौन आणि चोरीचा आरोप, तो क्षण जेव्हा तो तुरुंगाच्या मागे स्वतःशीच नजर मिळवू शकला नाही. दुपारी जेव्हा कामगारांची गर्दी हलू लागली तेव्हा सौमित्र कामाच्या शोधात स्वतःला एक निर्जन कोपऱ्यात घेऊन गेला. तिथे एक पिंपळाचे झाड होते ज्याच्या मागे एक म्हातारा माणूस बसला होता. त्याची लांब पांढरी दाढी होती. त्याने पिवळे कपडे घातले होते. त्याने मातीचा कप धरला होता आणि तो खाली जमिनीकडे पाहत होता. जणू काही तो जमिनीखाली लपलेले सत्य शोधण्याचा प्रयत्न करत होता. सौमित्रने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि त्याच्या पुढे चालू लागला. तेव्हा तो माणूस त्याला हाक मारत म्हणाला, बाळा, तुझ्या कपाळावर प्रश्नांच्या रेषा खूप खोल झाल्या आहेत. तू इतका काळजीत काय दिसत आहेस? हे ऐकून सौमित्र थांबला. त्याला आश्चर्य वाटले की हा अनोळखी माणूस कसा त्याच्या आतला गोंधळ ओळखू शकला. म्हणून तो हळूहळू मागे वळला आणि पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसला आणि अतिशय कडवटपणे विचारले, असं काय पाहिले तुम्ही माझ्या चेहऱ्यावर? यावर तो म्हातारा हसला आणि म्हणाला, चेहऱ्यावर नाही तर खांद्यावर तो भार नक्कीच दिसतो, जो केवळ कामाचा नाही तर लाजेचा आहे. हे ऐकून सौमित्रने डोळे खाली केले आणि म्हणू लागला की मला काहीच समजत नाहीये. माझ्या हातातून सगळं निसटलंय. माझी बायको, अन्वी, घर, इज्जत, सगळं, आणि आता फक्त हेच ओझं उरलंय. मग त्या माणसाने मान वाकवली आणि जमिनीवरून एक छोटा दगड उचलला आणि सौमित्रच्या तळ हातावर ठेवला आणि म्हणाला की हा दगड तुझ्या हातात तोपर्यंत बेकार आहे जोपर्यंत तुला ज्याला कसे वापरायचे हे माहीत नाही. आणि आदर देखील असाच मिळत नाही ज्याला कमवावा लागतो आणि स्वतःच त्याला प्रकाशाचे नाव द्यावे लागते. जो माणूस स्वतःमध्ये जळतो तो इतरांच्या नजरेत चमक आणण्यासाठी नाही तर स्वतःला पाहण्यासाठी, एखाद्याच्या हृदयात स्वतःबद्दल आदर निर्माण करण्यासाठी. पहिले ज्याला स्वतःला सुधारावे लागेल तेव्हाच सर्वजण त्याच्याकडे डोळ्यात चमक घेऊन पाहतात. सौमित्र गप्प राहिला. त्यावेळी त्याच्या आत खूप काही चालू होते. पश्चाताप, चूक सुधारण्याची उत्सुकता आणि इतर अनेक गोष्टी. जणू काही त्याच्या मनात एक नवीन लाट आली आहे. मग तो असहाय्यपणे म्हणाला, तुम्ही काय म्हणताय? मी काय करावे? मला काहीच समजत नाहीये. मग तो म्हातारा हळुवारपणे म्हणाला, तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एकतर तुमचे उर्वरित आयुष्य या ओझ्यासह घालवा किंवा उभे राहा आणि उभे राहून असे व्हा की कालच्या सौमित्रला तुम्हाला पाहून अभिमान वाटेल. म्हाताऱ्याच्या बोलण्याने सौमित्रच्या डोळ्यात अश्रू आले. तो काही वेळ गप्प बसला. नंतर हळुवारपणे म्हणाला, हो, आता मी एकतर माझे जीवन सावरेन किंवा स्वतः मरेन, पण मी आता असे जगणार नाही. मग त्या वृद्ध माणसाने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाला, तुमचा भार तुमच्या खांद्यावरून नाही तर तुमच्या हृदयातून उतरावा आणि स्वतःला तो दर्जा द्या जो तुम्ही नेहमीच इतरांकडून मागता आला आहात. त्या रात्री झोपण्यापूर्वी सौमित्रने पलंगाला नाही तर स्वतःला स्वच्छ केले आणि त्याने त्याच्या सर्व निरुपयोगी वस्तू फेकून दिल्या. त्याने ती जुनी सर्व कागदपत्रे फाडली.
ते कपडेही फेकून दिले ज्या कपड्यांमध्ये तो ओझे वाहून नेत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला तेव्हा तो पूर्वीपेक्षा वेगळा दिसत होता. मग तो गोदामात पोचला आणि जुन्या जागी कामाला लागला. यावेळी त्याने ते ओझे डोक्यावर नाही तर छातीवर वाहून नेले. त्याला माहीत होते की हे काम तडजोड नाही, पण हाच तो मिळवू इच्छित असलेल्या आदराचा पाया आहे. त्याच्या कपाळावर घाम होता. त्याने आता त्याचे मन त्याच्या वडिलांच्या कामात गुंतवले होते. दररोज तो लवकर उठतो आणि गोदामात येतो. नंतर सर्व काम संपवून तो उशिरा निघतो आणि शेवटी तो जागाही साफ करतो. इतर कामगार त्याला गमतीने म्हणतात की सोमेंद्र तर आत्ता नवाबासारखा झाला आहे. सारे काम तो स्वतःच करतो. मग तोही हसत हसत उत्तर देतो की मी नवाब नाहीये, मी माणूस बनण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या भूतकाळातील सर्व गोष्टी मागे सोडून आता मला ते सर्व दुरुस्त करायचं आहे. काही आठवड्यानंतर गोदामाच्या व्यवस्थापकाने त्याला बोलवले आणि म्हणाले, बाळा, तू खूप मेहनती आहेस. माझ्याकडून एक ऑफर पण आहे. एक नवीन कंपनीत एक जागा रिकामी आहे. जर तुला हवी असेल तर मी शिफारस करू शकतो. सोमेंद्रच्या डोळ्यात आशेची चमक आली. त्याला माहीत होते की ही संधी अन्वीने नाही, कोणत्याही म्हातारीने नाही, तर देवाने निर्माण केली आहे. त्या रात्री जेव्हा तो छतावर बसला होता तेव्हा त्याला पिंपळाचे झाड आठवले. त्याला तो म्हातारा माणूस आठवला आणि तो दगड जो त्या म्हाताऱ्या माणसाने त्याच्याकडे दिला होता. असा विचार करत त्याने त्याच्या खिशात हात घातला तेव्हा तो दगड अजूनही तिथेच होता. तो दगड पाहून त्याला जाणवले की आदर हा एखाद्याच्या नावाने नाही तर स्वतःच्या चारित्र्याने मिळतो आणि जर चारित्र्य मजबूत असेल तर मातीही सोन्यात बदलू शकते. त्याने आकाशाकडे पाहिले आणि स्वतःला म्हणाला की अन्वी, मी हे सर्व तुला परत मिळवण्यासाठी करत नाहीये. मी स्वतःला पूर्वीसारखे होण्यासाठी बदलत आहे आणि आता हा प्रवास थांबणार नाही जोपर्यंत असा बदल येत नाही की सर्वांना त्याचा अभिमान वाटू लागेल. सकाळचा प्रकाश पसरत होता. कदाचित हा प्रकाश त्याच्या हृदयातही जागृत होऊ लागला होता आणि कदाचित पहिल्यांदाच सोमेंद्र आता खरोखरच चांगला जागा झाला होता. हवामानही बदलू लागले होते. हवेत थोडासा गोंधळ उडाला होता. जणू काही तो जमिनीवर विखुरलेल्या त्याच्या जुन्या चुका धुवून टाकत होता. सोमेंद्र आता तो माणूस राहिला नव्हता जो एखादा गाव सोडून गेला होता. आता तो दररोज सूर्योदयापूर्वी उठायचा, पण तो त्याच्या दिवसाची सुरुवात सुधारण्याच्या उद्देशाने करायचा. सुरुवातीच्या दिवसांपासूनच मजूर म्हणून काम करताना त्याच्या मनात त्याच्या चुका सुधारण्यासाठी, गमावलेला सन्मान परत मिळवण्यासाठी एक बीज पेरले गेले होते. आणि एके दिवशी त्याने ठरवले की आता फक्त शब्दांनीच नव्हे तर कृतीनेही अंतःकरणातून अन्वीची माफी मागण्याची वेळ आली आहे. एके दिवशी तो त्याच्या ऑफिसमध्ये गेला, जिथे गेटवर उभा असलेल्या गार्डने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण सोमेंद्रने त्यांना शांतपणे सांगितले की मला फक्त एकदाच अन्वीला भेटायचं आहे, जिने माझी ओळख स्वतःपेक्षा चांगली करून दिली. मग काही क्षणांनी अन्वीच्या खोलीचा दरवाजा उघडला. ती खुर्चीवर बसून काही फाईल पाहत होती. जेव्हा तिने सोमेंद्रला आत येताना पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थकवा होता. ती शांत राहिली, जणू ती आता त्याच्या बोलण्याची वाट पाहत होती. सोमेंद्रने डोळे खाली केले आणि हळुवारपणे म्हणाली, अन्वी, मी तुझी माफी मागायला आलो आहे. त्यावेळची जेव्हा मी तुला विनाकारण दुर्लक्ष केले, मी तुला स्वतःपेक्षा खूप कमी समजले आणि तुझ्या स्वप्नांची पर्वा केली नाही. तिने शांतपणे सर्व काही ऐकले पण काहीही बोलली नाही. सोमेंद्र पुढे गेला आणि तिच्यासमोर एक जुना गडी केलेला कागद ठेवला आणि म्हणाला, हे बघ, हा तो कागद आहे जिथे मी माझ्या जमिनीवर शाळा बांधण्याची तयारी सुरू केली आहे. त्या मुलांकरिता जे माझ्यासारखे निरक्षर आहेत आणि ज्यांना कधीही संधी मिळत नाही काहीतरी बनण्याची, आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळत नाही, अशा मुलांसाठी ही शाळा बनवणार आहे. मला वाटतं की मी जे बनू शकलो नाही ते दुसऱ्या कोणीतरी बनावं. मग अन्वीने तो कागद हातात घेतला. तिचे हात थोडे थरथर कापू लागले. तिला त्या कागदावर लिहिलेल्या साध्या ओळी दिसल्या ज्यामध्ये नवींद्र उत्साहाचे सत्य होते. मग सोमेंद्र म्हणाला, मला वाटते की तू त्या शाळेच्या उद्घाटनाला उपस्थित राहावं. ही तुझीच ओळख आहे, तुझ्या विचारांची सुरुवात आहे. मी काही केलेलं नाही, मी फक्त माझ्या भूमीवर तुझ्या स्वप्नाला जागा दिली आहे. अन्वीने डोळे वर करून सोमेंद्रकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर तीच शांतता होती जी वर्षानुवर्ष पाहिली होती, पण आता त्याच्या हृदयात ही तीच शांतता होती. अन्वी म्हणाली, सोमेंद्र, काही चुका शब्दात माफ करता येत नाहीत, त्या फक्त वेळेने आणि त्यागाने माफ करता येतात. यावर सोमेंद्रनं मान खाली केली आणि म्हणाला, म्हणूनच मी तुमच्या दारात आलो आहे, फक्त तुला हे सांगण्यासाठी की मी बदल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा प्रयत्न माझ्या मनापासून आहे, कसल्या दिखाव्यासाठी नाही. काही दिवसांनी संपूर्ण गाव चर्चा करू लागली की सोमेंद्र जिथे शेती करायचा ती जमीन आता एका छोट्या शाळेत रूपांतरित होते. कामगार विटा लावत होते आणि मुले एकत्र जमून पाहत होते
की सौमिंद्र त्यांच्यासाठी एक नवीन जग कसे बांधणार तयार करत आहे. जेव्हा शाळा तयार झाली आणि त्याचा बोर्ड लावला गेला, त्यावर लिहिले होते अन्वी अकॅडमी. मग जेव्हा अन्वी शाळेची प्रमुख होऊन उद्घाटनाला पोहोचली, तेव्हा संपूर्ण गावाने तिचे टाळ्या वाजवून स्वागत केले. सौमिंद्रनेही तिचे स्वागत केले, पण कोणताही आवाज न करता. त्याच्या वागण्यात थोडी अस्वस्थता होती आणि त्याच्या डोळ्यात समाधान होते. स्टेजवर माईक समोर उभे राहून सौमिंद्रने खोल शब्दात अन्वीला सांगितले की या शाळेचे नाव त्या महिलेच्या नावावर आहे, जिने केवळ स्वतःलाच ओळखले नाही, तर मलाही माझ्या चुका दाखवल्या. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा तिच्या शांततेतून शिकलो आहे. अन्वीचे डोळे ओले झाले. तिला माहीत होते की काही जखमा शब्दांनी भरल्या जात नाहीत, पण हे देखील खरे आहे की जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या चुका सुधारते आणि त्या दुरुस्त करायला लागते, तेव्हा ती व्यक्ती दोषी राहत नाही. शाळेचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा सर्वजण परत जाऊ लागले, तेव्हा अन्वी थांबली आणि हळुवारपणे म्हणाली की आता असे दिसते की तुम्ही खरोखर शब्दांनी नाही तर कृतीने माफी मागितली आहे. तेव्हा सौमिंद्रने मान खाली केली. मला फक्त एवढंच वाटतं की माझी चूक तुझ्या नावाशी जोडली जाऊ नये, पण मी जे काही केलं आहे त्याने तुझ्या आदराला आणखी वाढवले तर मला खूप आनंद होईल. यावर अन्वीने हळूच मान हलवली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मग ती गाडीकडे निघाली. तिच्या पावलांवर आता वर्षानुवर्ष असलेले ओझे राहिले नाही. सौमिंद्र संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी शाळेच्या दाराशी बसायचा. त्याच्या आत एक नवीन प्रकाश जन्माला आला, ज्याला आता शब्दांची गरज नव्हती. त्याने आता त्याच्या भूतकाळाची माफी मागितली आणि निश्चय केला की आता फक्त उद्या उरला आहे आणि तो उद्या रिकामा राहू देणार नाही. तो त्याला उजळवून टाकेल. सकाळचा प्रकाश हळू गावच्या मातीवर उतरत होता. आकाश हलक्या निळ्यापासून नारंगी रंगात बदलत होते. हवेत ताजेपणा होता. एक नवीन सुरुवातीचा सुगंध होता, जणू काही सर्वत्र पसरत होता. एके दिवशी सौमिंद्र शाळेच्या भिंतीला टेकून बसला होता. त्याच्या डोळ्यात शांती होती आणि त्याच्या हृदयात समाधान होते. आता त्याच्या समोर शाळा बांधली गेली होती, ज्याचा पाया त्याचा पश्चाताप, त्याचे कष्ट आणि त्याचे सत्य होते. शाळा पूर्णपणे तयार झाली होती. तिचा रंग आणि खोलीतील प्रत्येक गोष्टी साधी होती, पण भिंतीवर एक स्वच्छ आणि मोठा बोर्ड होता, ज्यावर गावकऱ्यांनी स्वतः अन्वी अकॅडमी असे नाव लावले होते. हा निर्णय सौमिंद्रने नाही, तर गावातील एका वृद्धाने घेतला होता आणि सर्वांनी एका सुरात म्हटले की हा बोर्ड त्या मुलीच्या नावाने असावा, जिने केवळ स्वतःलाच सुधारले नाही तर संपूर्ण गावाचा विचारही बदलला. जेव्हा समारंभ होत होता तेव्हा सौमिंद्र एका बाजूला शांतपणे उभा होता. अन्वीला खूप आदर दिला गेला, पण ती गप्प राहिली आणि काहीच बोलली नाही. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ती शाळेत पोहोचली, तेव्हा ती गाडीतून खाली उतरली आणि तिचे स्वागत करण्यासाठी मुलांची एक रांग उभी होती. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्यांच्या हातात फुले होती आणि डोळ्यात काहीतरी बनवण्याचे स्वप्न. सौमिंद्र दारात उभा राहून तिला येताना पाहत होता. त्याला त्याच्या आत जगण्याची एक आवड निर्माण होताना वाटू लागली होती. वर्षानुवर्ष घडलेली गोष्ट आता त्याच्या डोळ्यासमोर एका सुधारित स्वरूपात आली. अन्वी त्याच्या जवळ गेली. त्याचे डोळे एकमेकांना भेटले आणि काही क्षणांसाठी सर्व काही शांत झाले. कोणताही आरोप नव्हता, कोणतेही स्पष्टीकरण नव्हते, कोणतीही तक्रार नाही, फक्त एक दिलासा जो वर्षानुवर्ष पूर्ण झाला. अन्वी म्हणाली, तू हे सर्व माझ्या नावाने केलेस. तिच्या आवाजात कोणते आश्चर्य नव्हते, फक्त एक हलकीशी चुंबन होती. सौमिंद्रने तिला हळुवारपणे उत्तर दिले, हो, हे सर्व तुझ्या स्वप्नामुळे आहे. आणि त्या मित्र फक्त पश्चातापावर होतो, जे उशिरा शिकलो आणि मनापासून शिकलो आणि शिकणारा नेहमीच खाली वागतो. हे ऐकून अन्वीने आज पहिल्यांदाच सौमिंद्रच्या डोळ्यात पाहिले, ज्यात कोणताही अभिमान किंवा अहंकार नव्हता, फक्त सत्यता होती. वर्षानुवर्ष कोणीतरी त्याच्या शर्यतीचे ओझे जाणवले आणि त्याच्या कामाला एक नाव दिले. अन्वी म्हणाली की सौमिंद्र, मी पुन्हा कोणत्या नात्यात अडकायला भीत नाही, पण संपूर्ण गोष्ट अशी आहे की नाते आदरावर आधारित असले पाहिजे. सौमिंद्रने डोळे वर केले आणि म्हणाला की तू बरोबर बोलत आहेस, पण मी वचन देऊ शकत नाही की हे सर्व काही ठीक होईल. पण मी निश्चितपणे हे सांगतो की आता मी तो सौमिंद्र नाही जो त्यावेळी तुला एकटे सोडून गेला होता. यावर अन्वी हसली. त्या हास्यामागे भूतकाळातील मूक जखमा आणि कटुता लपलेली होती. आता फक्त एक नवीन ठिकाण आणि एक नवीन नाते सुरू होणार होते, ज्यामध्ये विश्वास, नवीन आशा आणि आनंद यांचा समावेश होता. अन्वी आणि सौमिंद्र दोघे आता एकमेकांच्या बरोबरीने उभे होते. आता ही खऱ्या आदराची परतफेड होती, अशी परतफेड जे कदाचित शब्दात व्यक्त करता येणार नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो,
पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेल नक्कीच दाबा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.